मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण मानकाच्या प्रकारामधील पहिला प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे वय मानक होय. यालाच इंग्लिशमध्ये एज नॉर्म्स असं म्हटलं जातं. काही मानसशास्त्रीय चाचण्या या विशिष्ट वयोगटासाठी बनविलेल्या असतात. या विशिष्ट वयोगटाला चाचणी दिल्यानंतर त्या चाचणीवरून विशिष्ट अंक प्राप्त होतो. या सरासरी प्राप्तांकाला वय मानक असे म्हणतात. मित्रांनो, ज्या चाचणीचे वय मानक ज्ञात करायचे आहे त्या चाचणीला सोडवण्यासाठी विशिष्ट वयातील प्रयुक्ताला द्यावे लागते. विभिन्न वयाला दिलेल्या चाचणीचे गुणांकन करावे लागते. यावरून एक विशिष्ट सरासरी अंक प्राप्त होतो. या सरासरी प्राप्तांकालाच वय मानक म्हटले जाते. अशा चाचणीला जेव्हा एखाद्या प्रयुक्ताला देण्यात येते त्यावेळेस त्या वयाच्या प्रयुक्ताकडून एक प्राप्तांक प्राप्त होतो. असा हा प्राप्तांक सरासरी प्राप्तांकाशी तुलना करून पाहिला जातो. ही तुलना करताना विशिष्ट वयाच्या प्राप्तांकाशीच करावी लागते. या सरासरी प्राप्तांकाबरोबर आलेला प्राप्तांक समान स्तराचा असल्यास प्रयुक्त सरासरी किंवा सामान्य पातळीचा म्हणता येईल. जर प्रयुक्ताचा प्राप्तांक हा कमी असेल तर कमी पातळीचा म्हणता येईल आणि प्रयुक्ताचा प्राप्तांक हा सरासरी प्राप्तांकापेक्षा उच्च असल्यास प्रयुक्तामधील गुण उच्च पातळीचा म्हणता येईल. मित्रांनो, ही माहिती होती वय मानकाविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.